मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। बाळूमामा मंदिर सावली नाका येथे 26 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात येणार उपोषण। मुंबई उपनगरातील चेंबूर येथील बाळूमामा मंदिर सावली नाका घाटला चेंबूर येथे रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी उपोषण करण्यात येणार आहे। उपोषण करण्याचे कारण म्हणजे मंदिरामध्ये महिलांवर अत्याचार होतोय, मंदिरातील दानपेटीतील पैसे लंपास करणे तसेच मंदिरात दारू पिणे यामुळे बाळूमामाची विटंबना होत आहे। म्हणून बाळूमामा भक्त हा लढा लढत आहेत। हे पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर। तुझी सावली तुझ्या पासून कधी दूर होत नाही, तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही, शांती तुला दे झोपू देईना, अरे निद्रा तुला छळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर, पाप करूनी पापी मन सैरा वैरा पळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर। नको नको ते खाऊन पिऊन या जीवाला तू जपशील, ये मान फासा टाकल्यावर मग तू कसं कुठं लपशील, गर्वाने रे छाती भोगूनी मिशाला पिटैर, अरे काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर, पाप करूनी पापी मन सैरा वैरा पळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर। तू केलेल्या कामाची ते नोंद झाली सारी, किती घेतलेस तू जीव किती भोगल्या परणारी, अरे आपल्या करणीचं सोपाना आपणाला मिळतैर, अन काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर। उपोषणकर्ते आहेत ॲडव्होकेट वनमाला वागसे, मालती शेंडगे, जयश्री कोंडीकिरे, आशिष पडळकर, दत्ता वागसे, राजू देवकाते तसेच इतर बाळूमामा भक्त। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश। ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक फॅमिली पेन्शनरांची कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न। पीसीडीए मुंबई व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सैनिक
कल्याण कार्यालय ठाणे येथे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन 2.0 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील 105 माजी सैनिक विधवांनी भाग घेऊन आपले जीवन प्रमाणपत्र स्पर्शला सादर केले. मी मधून रिटायर झालेलो आहे. 30 एप्रिल आणि आज मी इथे लाईफ सर्टिफिकेट भरण्यासाठी आलेलो आहे. आज चांगल्या प्रकारे नियोजन झालेलं आहे. या विशेष शिबिराकरिता PCDA तर्फे अमित कुमार ऑडिटर व मोहित साहू सहाय्यक लेखा अधिकारी हे उपस्थित होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार सुभाष डोंगरे व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाली. ठाणे व पालघर या जिल्ह्यामध्ये सध्या एक लाईफ सर्टिफिकेट मिलिटरी पेन्शनर्स करता लाईफ सर्टिफिकेटचा कॅम्प आयोजित केला आहे. कलेक्टर साहेब श्री अशोक शिंगारे साहेबांच्या सपोर्टनी ठाणे जिल्ह्यातले जेवढे माजी सैनिक आहेत त्यांच्याकरता हा कॅम्प आयोजित केला गेलेला आहे. आज जो कॅम्प लागला आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचा जो कॅम्प लागलेला आहे, त्या काही माजी सैनिकांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट करताना प्रॉब्लेम येतात. कारण का त्यांनी आपले आधार कार्डचे कॉन्सेप्ट कम्प्लीट केलेले नसतात. मग त्यांना मॅन्युअल लाईफ सर्टिफिकेट देण्यासाठी ही कारवाई सुरू आहे. या कार्यालयामध्ये आज जो कॅम्प लागलेला आहे PCDA नेव्हीच्या बाजूने, तर त्यांच्यासाठी आणि हेल्पिंग हँड म्हणून आम्ही जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफिस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे त्या लोकांना मदत करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. ज्यांचे मॅन्युअल लाईफ डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट होत नाही त्यांचे आम्ही मॅन्युअल लाईफ सर्टिफिकेट काढून ते सबमिट करतो, जेणेकरून त्यांना पेन्शनमध्ये काही निर्णय येणार नाही. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. पाणी नाही तर पाणी बिल भरू नका, आमदार संजय केळकर यांनी दिव्यातील नागरिकांना केले आवाहन. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी पाणी, अतिक्रमण, वाहतूक कोंडी या समस्यांबाबत
नागरिक व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक ठाणे महापालिकेत आयोजित केली होती। यावेळी दिव्यातील नागरिकांनी दिव्यातील पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला। यावेळी नागरिकांनी सांगितले, नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे। असे असताना देखील बिल मात्र येतात। पाणी नाही मग बिल कशी येतात असा सवाल आमदार संजय केळकर यांनी उपस्थित करून महापालिका अधिकाऱ्यांसमोर जर पाणी येत नसले तर बिल भरू नका असे थेट आवाहन नागरिकांना केले। दिव्याचा पाणी प्रश्न आम्ही अनेक वेळेला या ठिकाणी मोर्चे काढले, अनेक प्रकारची आंदोलनं केली, या ठिकाणी मडकी फोडली, परंतु पाणी प्रश्न काही सुटत नाही। आणि म्हणून पाणी नाही तरी पण बिल येत आहे। म्हणून आज मी जवळजवळ आमचे जवळजवळ 40-50 नागरिक दिव्याचे आले होते आणि मी त्यांना सांगितलं, जिथे पाणीच येत नाही तिथे बिल भरू नका, कारण की आम्हाला पाणी नाही तर आम्ही त्याचे पैसे कशाबद्दल भरायचे। जे काही थोडंफार पाणी येतं ते देखील मध्यरात्री येत असल्याने नागरिकांना रात्र जागरण करावे लागत आहे। यावर देखील उपाययोजना करण्याची मागणी केली। यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी येत्या 4 महिन्यात 100 ते 120 मीटरची पाण्याची लाईन टाकून पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आमदार संजय केळकर यांनी दिले आहे। तसेच शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत। त्यामुळे यापुढे तक्रार किंवा फोटो दिले जाणार नाहीत तर त्या विभागातील नागरिक अधिकाऱ्यांना घेराव घालतील। यानंतर देखील कारवाई झाली नाही तर रंगीबेरंगी रंग अधिकाऱ्यांना लावले जातील असा थेट इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे। तिकडे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम या संबंधामध्ये आज मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलेला आहे की आता तुम्हाला फोटो दिले जाणार नाही, अतिक्रमणाचं काही हे दिले जाणार नाही। त्या भागामधले लोक जे आहेत ते तुमच्या ऑफिसमध्ये येऊन घेराव घालतील आणि वेळ पडली तर मग पुढच्या काळामध्ये निरनिराळे रंग पण वापरायची पाळी आली तर ते रंग देखील वापरले जातील। तसेच ढोकाळी कोळशेत रस्त्याचे काम आपल्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले, परंतु रस्त्याखालील विद्युत केबल ट्रान्सफॉर्मर बाजूला करण्यासाठी 10 कोटीचा खर्च असल्याने रस्त्याचे काम अर्धवट आहे। यामुळे रोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे। यासाठी स्थानिक बिल्डरचे सहकार्य घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशा सूचना नागरिकांकडून आल्या आहेत। याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे केळकर यांनी सांगितले। त्याचप्रमाणे अतिक्रमण विभागात कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही नोटीस न देता ठेकेदाराने कामावरून काढले आहे। यामधील सुमारे 100 कामगारांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली। याबाबत केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त 1 यांच्याशी चर्चा केली। 2 दिवसात संपूर्ण माहिती द्यावी असे अधिकाऱ्यांना आमदार संजय केळकर यांनी सांगितले। कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असे केळकर म्हणाले। या बैठकीला यावेळी परिवहन समिती सदस्य विकास पाटील, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी, महापालिकेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। उपमुख्यमंत्री अजित पवार हे विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत, प्रशांत कदम यांचे वक्तव्य। महाराष्ट्र राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत। तसेच महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्व करणारे प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आपल्याला सल्ला देण्यासाठी ठाण्यात नेहमीच उपलब्ध आहेत। येणाऱ्या काळात आपली ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाण्यात मजबूत करा असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांनी ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात विद्यार्थ्यांच्या बैठकीत बोलताना केले। समाजकारण, राजकारण, अर्थकारण या विषयांवर पारंगत वैचारिक बैठक असणारी विद्यार्थ्यांची पहिली टीम कौस्तुभ गायकवाड यांनी ठाण्यात बांधली आहे। विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची संधी आता उपलब्ध आहे। चांगले काम करा, संधी मिळेल हे अजितदादांचे वाक्य लक्षात ठेवा। विद्यार्थ्यांचे प्रवेश, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असो
याबाबत माझी गरज लागली तर मी नेहमी उपलब्ध आहे, असे मत प्रशांत कदम यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी म्हटले, ठाणे कॉलेजमधील एनसीसी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीत युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसने मिळून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. या प्रकरणी संबंधित शिक्षकाला माफी मागावी लागली. तर परिवहन सदस्य मोहसिन शेख यांनी सांगितले, टेन्शन घेऊ नका, आम्ही ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोबत आहोत, आमची साथ नेहमीच आपल्याला राहील. तर ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड यांनी स्पष्ट केले, येत्या काळात विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा ठाणे शहरात आयोजित करून ठिकठिकाणी शाखा उभ्या करू. यावेळी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष वनिता गोतपागर, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव, जिल्हा सचिव अविनाश पवार, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, अजय सकपाळ, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, नौपाडा प्रभाग अध्यक्ष दिनेश दळवी, महिला विधानसभा अध्यक्ष वंदना खानोलकर, ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोपरी पाचपखाडी विधानसभा अध्यक्ष मयूर कदम, ओवळा माजीवाडा कार्याध्यक्ष प्रणव घोलप, लोकमान्य नगर सावरकर नगर ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, ब्लॉक सचिव लोकेश दास, आनंद विश्व गुरुकुल विद्यार्थी अध्यक्ष यश पांगारे, विद्यार्थी सभासद स्वप्नील वनगले आदी पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.